नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण जी कामगार आयुक्तालयाची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे निरीक्षक पदाची, त्याच्यामधले जे वेगवेगळे तुम्हाला कायदे पाहायला भेटत असतील, या कायद्यांवर आजपासून आपण लेक्चर सिरीज स्टार्ट करणार आहोत। लेक्चर सिरीज मधला पहिलं जे लेक्चर असणार आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात। महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर अंगमेहनती कामगार जे आहेत, रोजगार नियमन आणि कल्याण अधिनियम 1969 याच्याबद्दल आपण डिस्कशन जे आहे ते करणार आहोत। ही जी सिरीज असणार आहे यूट्यूबवरची ती टोटली फ्री असणार आहे, याचा कोणताही कोर्स मी लॉन्च करणार नाही। जो कायदा आहे, हा जो अधिनियम आहे, टोटल तुम्हाला 4 ते 5 पार्टमध्ये पाहायला भेटेल, कारण की थोडासा मोठा आहे आणि स्पेसिफिकली मेन्शन आहे, तर याच्यावर जे प्रश्न विचारायची शक्यता असेल ती जास्त असणार आहे। म्हणून आपण 4 ते 5 लेक्चरमध्ये हा संपूर्ण कायदा पाहणार आहोत आणि डिटेलमध्ये पाहणार आहोत। जर या लेक्चरला 2000 व्ह्यूज आणि 200 लाईक जर झाले तर याचा मी सेकंड आणि थर्ड पार्ट जो आहे तो अपलोड करेल। हा तुमचा फर्स्ट पार्ट असेल। या पार्टमध्ये आपण कलम क्रमांक 1 ते 4 पाहणार आहोत आणि 1 ते 4 कलम पाहिल्यानंतर एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत। 1 ते 4 कलमानंतर आपण याच्यावरचे 35 MCQ जे आहेत ते सॉल्व करणार आहोत। म्हणजे तुमचा कलम 1 ते 4 मधला जेवढा पण पार्ट असेल तो कम्प्लिटली कव्हर होऊन जाईल। बाकीचा दुसरा तिसरा चौथा पार्टमध्ये सेम आपण स्ट्रॅटेजी घेऊया। आधी कलम, त्याच्यानंतर लगेच MCQ, म्हणजे आपला टोटल जो असेल तो पार्ट कव्हर होईल। याच्या ज्या नोट्स असतील ते मी टेलिग्रामला टाकून देईल, उद्या नाही तर परवा याच्या नोट्स अपलोड करून देईल, म्हणजे तुम्ही तिथून रेफरन्स याचा घेऊ शकतात। कलम थोडंसं किचकट आहे, परंतु जर नीट समजून घेतलं तर एकदम सिंपल आहे। ओके, आणि MCQची प्रॅक्टिस लावली तर त्याच्यापेक्षा अजून सिंपल तुमचं होऊन जाईल। म्हणून तुमचं एक काम असेल, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जितक्या व्यक्तींपर्यंत होईल तितकं शेअर करा। जास्त तुम्हाला पाहायला भेटणार नाही की एवढ्या जास्त पोस्ट आलेल्या आहेत असं अजिबात नाही, परंतु डिग्री याची क्वालिफिकेशन आहे। तर डिग्री क्वालिफिकेशन असल्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थी जे असतील ते फॉर्म भरतील आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांना जो मेजर पार्टमध्ये अडचण येईल ती म्हणजे वेगवेगळ्या कायद्यांमध्ये। आणि हे जे कायदे आहेत आपल्या चॅनलमध्ये मी जनरली 15 एक लेक्चर टाकेल, ते कायदे तुमचे कव्हर होऊन जातील आणि फ्रीमध्ये असतील। फक्त तुमचं काम आहे मॅक्झिमम लोकांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा। तर चला स्टार्ट करू आपल्या लेक्चरला। आता कोणताही कायदा असेल, कोणताही अधिनियम असेल, त्याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याची जी पार्श्वभूमी आहे, त्याची जी ओळख आहे, ते तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं ठरत असतं। आता हा जो कायदा आहे 1969चा आहे, तर 1969 मध्ये अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की ज्याच्यामुळे तुम्हाला हा जो कायदा आहे महाराष्ट्र सरकारने केला असेल, तर ती परिस्थिती आपण सर्वात आधी जाणून घेऊया। मग ती परिस्थिती जाणण्यासाठी आपल्याला 1960च्या दशकामध्ये जावं लागेल आणि या 1960च्या दशकामध्ये जे महाराष्ट्र होतं, महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई, पुणे यासारखा जो औद्योगिक परिसर होता, यासारखे जे औद्योगिक शहर होते, त्या शहरांच्या ज्या बाजारपेठा होत्या, ओके, त्याच्यानंतर तिथले जे गोदामं होते, नंतर तिथं जे रेल्वे यार्ड होते, या ठिकाणी ओझं वाहून नेणारे हजारो कामगार त्यावेळेस अस्तित्वात होते। या कामगारांना माथाडी म्हटलं जायचं। आता माथाडी शब्दाचा जर अर्थ तुम्ही लक्षात घेतला तर जे लोक डोक्यावर ओझं वाहून नेतात त्यांना माथाडी असं म्हटलं जायचं। ओके, भरपूर प्रमाणात त्या यार्डमध्ये, त्या गोदामांमध्ये हमालसुद्धा कार्यरत होते। हमाल माथाडी जवळपास सारखंच होते। तर हे जे कामगार होते हे सर्व काय होते, असंघटित कामगार होते। त्यांची काही असं युनियन नव्हती, ते अनऑर्गनाइज स्वरूपामध्ये होते। त्यांना जर पाहिलं गेलं तर नोकरीची कोणतीही प्रकारची हमी तेव्हा त्यांना नव्हती, की आज आहे नोकरी उद्या काढलं जाईल, किंवा आज काम आहे उद्या काम भेटणार नाही, परवा काम असेल तर तेरवा काम भेटणार नाही, या टाईपचं त्यांना नोकरीची कोणत्याही प्रकारची हमी नव्हती। नंतर त्यांचे जे कामाचे तास पाहिले तर त्यांचे कामाचे तास जे होते ते सुद्धा अनिश्चित स्वरूपाचे होते। कधी कधी 12-12 तास काम करून घ्यायचे, कधी कधी 16 तास काम करायचे। तर हे जे काम होते ते कामाचे तास अनिश्चित स्वरूपामध्ये त्या 1960च्या दशकामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारला ऑब्झर्व झालेले होते। नंतर हे जे कामगार होते त्यांना कोणत्याही कामगार कायद्याचं संरक्षण त्यावेळेस उपलब्ध नव्हतं आणि जेव्हा या 4 गोष्टी एखाद्या कामगाराच्या बाबतीत होत असेल तर तो त्या कामगारासाठी हा जो कालावधी होता त्याला म्हटलं गेलं होतं शोषणाचा कालावधी। मग 1969 मध्ये हे कामगार जे होते त्यांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी, यांचं जे शोषण होत होतं त्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने जो हस्तक्षेप केला
तो 1969च्या कायद्याद्वारे केलेला आहे आणि हा जो कायदा आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू आहे. त्याचा मेन उद्दिष्ट काय आहे, जे माथाडी कामगार होते त्यांचा शोषणाला आळा घालणं आणि त्यांच्या कल्याणासाठी योजना तयार करणं हे या कायद्याद्वारे तुम्ही पाहू शकतात. आपण पुढे पाहणारच आहोत की कशा पद्धतीने हा जो कायदा आहे अस्तित्वात आलेला आहे, याच्या वेगवेगळ्या तरतुदी कशा पद्धतीने असतील. मग हा कायदा कशा पद्धतीने येतो, तर हा एक तुम्हाला कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा देणारा कायदा म्हणून अस्तित्वात येणार आहे. ओके. आणि या कायद्याची निर्मिती का केली गेली, तो शोषणाला आळा घालण्यासाठी हा महाराष्ट्र शासनाचा एक पुढाकार म्हटला जातो. 1969मध्ये महाराष्ट्र सरकारने जो कायदा बनवलेला होता, त्या कायद्याच्या सुरुवातीला ज्या 3-4 फॅक्ट्स असतात त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. मग त्या फॅक्ट्स नेमक्या कोणकोणत्या आहेत, तर पहिली जी फॅक्ट्स असणार आहे, या कायद्याचं नेमकं नाव काय आहे, जे तुम्हाला आता इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. पुढे जाऊन आपण त्याला मराठीत यूज करणारच आहोत, परंतु कायदा जो असेल तो नेमका इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने दिलेला आहे ते आधी तुम्ही समजून घेणं गरजेचं असणार आहे. तर या अधिनियमाला इंग्लिशमध्ये काय नाव दिलं गेलेलं आहे, द महाराष्ट्र माथाडी हमाल अँड अदर मॅन्युअल वर्कर्स रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड वेलफेअर ॲक्ट 1969. तर हे जे टायटल आहे त्याच्यावरून तुम्हाला 2-3 गोष्टी जे असतील ते लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. पहिला शब्द इथं तुम्हाला माथाडी दिसतोय. माथाडीचा अर्थ होईल डोक्यावर जे ओझे वाहणारे आहेत त्यांना माथाडी असं म्हटलं जातं. नंतर हमाल आहेत, त्याच्यानंतर अदर मॅन्युअल वर्कर्स म्हणजे जे इतर अंगमेहनतीचे काम करतात, जे अंगमेहनतीचे कामे करणारे आहेत, अशा जे असंघटित कामगार आहेत त्या असंघटित कामगारांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी आणि त्यांना जो रोजगार भेटतो त्या रोजगारचं नियमन करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी, इथं वेलफेअर दिलेलं आहे ना, तर वेलफेअर म्हणजे त्यांच्या कल्याणासाठी हा जो कायदा आहे तो तयार करण्यात आलेला आहे. नंतर इथं तुम्हाला 1969 दिसतोय. तर हा जो ॲक्ट आहे तो 1969मध्ये अस्तित्वात आलेला आहे, म्हणून तुम्हाला 1969चं वर्ष दिसतंय. नंतर इथं तुम्ही जर वरचं टायटल चेक केला, महाराष्ट्र ॲक्ट नंबर, इथं तुम्हाला 3 वेळेस एक्स दिलेला आहे. तर हा काय असेल, तुमचा रोमन अंक असेल, त्याचा अर्थ असणार आहे महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला हा 30वा कायदा आहे. 1969 या वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने जो 30वा ॲक्ट मंजूर केलेला होता तो तुम्हाला हा कायदा पाहण्यात भेटणार आहे. म्हणजे तुमचं इथंही क्लिअर झालं, नंतर हे टायटलही क्लिअर झालं असेल. आपण जर आता नेक्स्ट लाईनकडे गेलो तर नेक्स्ट लाईन काय म्हणते, दिस ॲक्ट रिसीव द असेंट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ॲक्टिंग ॲज अ प्रेसिडेंट ऑन द 5 जून 1969. याचा अर्थ मी तुम्हाला क्लिअर करतो. आता भारतीय राज्यघटनेमध्ये नेमकं काय होतं, जर एखादा कायदा आहे तो जर तुम्हाला लागू करायचा असेल तर लागू करण्यासाठी राष्ट्रपतींची स्वाक्षरी असते, ती तुम्हाला राष्ट्रपतींची जी मंजुरी असते त्याची आवश्यकता तुम्हाला पाहायला भेटते. आता जर तुम्ही हा जो कायदा पाहिला, या कायद्यामध्ये 5 जून 1969ला हा जो कायदा आहे त्याच्यावर स्वाक्षरी कोणी केलेली असेल, जनरल रूल असतो की एखादा कायदा जर मंजूर झालेला असेल तर त्याच्यावर स्वाक्षरी हे राष्ट्रपती करत असतात. परंतु यावेळेस तुम्हाला पाहायला भेटतं की इथं जी साईन केलेली आहे त्यावेळेस जे तत्कालीन उपराष्ट्रपती होते त्यांनी साईन केलेली होती. याचं रिझन काय होतं, तर मे 1969 मध्ये जे आपले राष्ट्रपती होते त्यांचं नाव होतं डॉक्टर झाकीर हुसेन. डॉक्टर झाकीर हुसेन जे होते त्यांचं निधन झालेलं होतं मे 1969 मध्ये. मग त्यावेळी जे उपराष्ट्रपती होते त्यांचं नाव होतं व्ही व्ही गिरी हे आपले उपराष्ट्रपती होते आणि हे उपराष्ट्रपती त्यावेळेस प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहत होते. म्हणून इथं लिहिलेलं आहे की दिस ॲक्ट रिसीव द असेंट ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंट कोण होते, व्हाईस प्रेसिडेंट व्ही गिरी होते आणि ते त्यावेळेस प्रेसिडेंटचं काम करत होते, राष्ट्रपती म्हणून काम करत होते. म्हणून याच्यावर जी स्वाक्षरी केलेली आहे ती कोणी केलेली आहे, व्ही गिरी यांनी याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे आणि ते त्यावेळेस प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहत होते. म्हणून इथं तुम्हाला ही लाईन जी आहे ती पाहायला भेटलेली आहे. तर राष्ट्रपतींनी इथं याच्यावर साईन कधी केली, तर 5 जून 1969 या दिवशी यांनी साईन केलेली आहे. आता त्यांनी जेव्हा साईन केली त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते, राष्ट्रपतींनी साईन केली त्याच्यानंतर
कोणताही कायदा जर तुम्हाला लागू करायचा असेल तर तो शासनाच्या राजपत्रात, ज्याला आपण गॅझेट म्हणतो, त्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध व्हावा लागतो. मग राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली 5 जून 1969 या दिवशी, आणि हा जो कायदा आहे तो महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये कधी आलेला होता तर 13 जून 1969 या दिवशी हा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये आलेला होता. हा 13 जून 1969 रोजी अधिकृतपणे प्रकाशित झालेला होता. ओके, तर या सर्व गोष्टी तुम्हाला, या ज्या फॅक्ट्स आहेत या कायद्याबद्दल लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. पहिली जी फॅक्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यानंतर याच्यावर साईन कोणी केलेली आहे, त्याच्यानंतर साईन कधी केलेली आहे आणि राजपत्रात कधी प्रकाशित झाला, या ज्या डेट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आता आपण पाहणार आहोत की या कायद्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे. या कायद्याचं उद्दिष्ट तुम्हाला थोड्याफार प्रमाणात माहीत झालंच असेल, परंतु जर डिटेलमध्ये गेलं तर या कायद्याचं प्रमुख 4 उद्दिष्ट जे असतील ते तुम्हाला पाहायला भेटतील. ओके, पहिलं जे उद्दिष्ट असेल ते म्हणजे रोजगाराचं नियमन. आता माथाडी आणि हमाल कामगार जे असतील त्यांच्या रोजगाराला कायदेशीर स्वरूप हा कायदा प्रोव्हाइड करत असतो. दुसरं जे उद्दिष्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकतात कामाच्या अटी आणि शर्ती. आता कामाच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणत्या गोष्टी येतील, कामाचे तास किती असावेत, मजुरीचे दर किती असावेत आणि ज्या सुट्ट्या आहेत त्या निश्चित करणं, हे या कायद्याच्या माध्यमातून आपण करत असतो. नंतर कल्याण आणि आरोग्य, म्हणजे जो तुमचा माथाडी कामगार आहे, हमाल जे असतील, तर या माथाडी कामगार आणि हमालांना भविष्य निर्वाह निधीची सोय करण्यात यावी, वैद्यकीय सुविधा प्रोव्हाइड करण्यात याव्या आणि सामाजिक कल्याणाची तरतूद या कायद्याद्वारे प्राप्त होत असते. नंतर चौथा जो प्रमुख उद्दिष्ट आहे ते म्हणजे असुरक्षित कामगारांचे संरक्षण. आता असुरक्षित कामगार काय असतील तर इतर कामगार जे कायदे असतात, उदाहरणार्थ एखादा फॅक्टरी ॲक्ट असेल तर त्या कायद्याच्या अंतर्गत जे सुरक्षित नसलेले जे कामगार आहेत त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचं काम या कायद्याद्वारे करण्यात येत असतं. तर हे टोटल तुम्हाला कायद्याचे जे 4 प्रमुख उद्दिष्ट आहेत, हे 4 उद्दिष्ट जर तुम्हाला समजले तर संपूर्ण कायदा तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. पहिली गोष्ट काय आहे, रोजगाराचं नियमन करणं. दुसरं आहे कामाच्या अटी आणि शर्ती डिसाईड करणं. नंतर कल्याण आणि आरोग्य यांच्याबद्दल ज्या असतील त्या तरतुदी करण्यात येतात. आणि जे असुरक्षित शब्द का वापरलेला आहे, कारण की हे असे कामगार आहेत ज्यांना फॅक्टरी ॲक्टच्या माध्यमातून सुरक्षितता प्रोव्हाइड करण्यात येत नाही, म्हणून यांना असुरक्षित म्हटलं गेलेलं आहे. तर जे असुरक्षित कामगार आहेत त्यांचे संरक्षण करणं, हे 4 प्रमुख उद्दिष्टांवर हा जो कायदा आहे तो अस्तित्वात आलेला आहे. मग आता जेव्हा एखादा अधिनियम येतो, एखादा कायदा तुम्हाला पाहायला भेटतो, तर अधिनियमामध्ये वेगवेगळे कलम असतात आणि हे जे कलम आहेत ते जर तुम्ही सर्व शिकले तर तुम्हाला अधिनियम कंप्लीट आलेला आहे असं आपण अज्यूम करतो. जसं आता याच्यामध्ये आपण कलम क्रमांक 1 शिकलो, त्याच्यामध्ये नाव काय आहे या अधिनियमाचं, व्याप्ती कधी आहे, व्याप्ती किती आहे, जसं संपूर्ण महाराष्ट्रावर हा जो कायदा आहे तो लागू असणार आहे. नंतर हा लागू कधी झाला, प्रारंभ कधी झाला, ज्या 2 डेट्स होत्या त्या सर्वांवर जे इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला कलम क्रमांक 1 मध्ये पाहायला भेटते. मग पुढे आपलं काम काय असणार आहे, आपण आता कलम क्रमांक 2 कडे जाणार आहोत. या संपूर्ण अधिनियमामध्ये जे शब्द वापरलेले आहेत त्या शब्दांच्या व्याख्या तुम्हाला कलम क्रमांक 2 मध्ये पाहायला भेटतील. इथं क्लिअर दिलेलं आहे व्याख्या किंवा डेफिनेशन. म्हणजे संपूर्ण अधिनियमात त्यांनी जे जे शब्द वापरलेले असतील, जसं शब्द कसे असतील, असुरक्षित कामगार यांच्यासाठी पर्टिक्युलर गोष्ट लागू असेल, किंवा मालक असा शब्द वापरला असेल, किंवा आस्थापना असे शब्द जेव्हा वापरले असतील, ते सर्व शब्दांच्या ज्या व्याख्या असतील, म्हणजे तुम्ही असुरक्षित कामगार कोणाला म्हणणार आहात, मालक कोणाला म्हणणार आहात, किंवा आस्थापना कोणाला म्हणणार आहात, त्या सर्वांच्या जे डेफिनेशन आहेत त्या कलम क्रमांक 2 मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आणि या कलम क्रमांक 2 मध्ये तुम्हाला जे प्रश्न असतील, या लेक्चरच्या एंडमध्ये आपण ते प्रश्न तर घेणारच आहोत, परंतु कलम क्रमांक 2 मध्ये ज्या व्याख्या आहेत त्याच्या डेफिनेशन ज्या असतील त्याच्यावर जे प्रश्न असतील ते फॉर्म होऊ शकतात. म्हणून हा जो पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित पाहणं गरजेचं असणार आहे. तर पाहूया की या नेमक्या व्याख्या कोणकोणत्या आहेत ज्या महत्त्वाच्या तुम्हाला असतील, कारण की एखाद्या अधिनियमामध्ये इतक्या डेफिनेशन दिलेल्या असतात, प्रत्येक शब्दाचा मिनिंग इतक्या डीपली दिलेला असतो, तर सर्व आपल्याला अभ्यासायचं नाही. ज्या महत्त्वाच्या आहेत, जे शब्द तुम्हाला वारंवार पाहायला भेटणार आहेत, त्या सर्वांना आपल्याला फक्त आणि फक्त त्यांनाच अभ्यासायचं आहे.
तर या अधिनियमातली जी पहिली व्याख्या आपण पाहणार आहोत ती म्हणजे असुरक्षित कामगार, ज्याला अनप्रोटेक्टेड वर्कर असं म्हटलं जातं. अनप्रोटेक्टेड वर्कर किंवा असुरक्षित कामगार जे असतील ते कोणत्या याच्यात दिलेले आहे? कलम 211 मध्ये याच्याबद्दल माहिती जी आहे, याच्याबद्दल जी डेफिनेशन असणार आहे ती दिलेली आहे. आणि जर तुम्ही कलम 211 पाहिलं तर हा या कायद्याचा काय असणार आहे? आत्मा असणार आहे. असुरक्षित कामगाराची डेफिनेशन एकदम चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. जर तुम्ही रीड करायला गेले तर असुरक्षित कामगार म्हणजे असा कोणताही अंगमेहनती कामगार जो अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट व्यवसायात काम करतो, परंतु त्याला इतर कोणत्याही कामगार कायद्याचं पुरेसं संरक्षण मिळालेलं नाही, अशी डेफिनेशन तुम्हाला 211 मध्ये पाहायला भेटते. आता याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी ज्या असतील ते लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. पहिली जी गोष्ट आहे ते आपण पाहूया की नेमकं असुरक्षित कामगार तुम्ही कोणाला म्हणणार आहात. तर या कायद्यामध्ये त्यांनी एक अनुसूची दिलेली आहे, एक पर्टिक्युलर अनुसूची त्यांनी दिलेली आहे आणि या अनुसूचीमध्ये वेगवेगळे उद्योग दिलेले आहेत, वेगवेगळे काम करणाऱ्या जागा दिलेल्या आहेत आणि या पर्टिक्युलर वेगवेगळे जे काम करणाऱ्या जागा आहेत तिथं जो पण मजूर काम करतो त्याला असुरक्षित कामगार असं म्हटलं जातं. ही पहिली कंडिशन आहे. काय केलेलं आहे त्यांनी? एक अनुसूची बनवलेली आहे. या अनुसूचीमध्ये वेगवेगळे काम करण्याच्या जागा दिलेल्या आहेत आणि हे जे वेगवेगळे काम करण्याच्या जागा आहेत तिथं जो पण व्यक्ती शारीरिक श्रमाचं काम करतो किंवा तिथं गुंतला जाणार आहे त्याला असुरक्षित कामगार आपण म्हणू शकतो. या असुरक्षित कामगाराच्या डेफिनेशनमधला दुसरा जो पॉईंट असणार आहे वयाच्या बाबतीत, तर ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष असेल कंप्लीट आणि 65 वर्षापर्यंत, 18 ते 65 वर्ष ज्या व्यक्तीचं वय असेल त्याला आपण असुरक्षित कामगार म्हणणार आहोत. एका पेपरमध्ये मी एक प्रश्न पाहिलेला होता, त्याच्यामध्ये विचारलेलं होतं की हा जो कायदा आहे तो कायदा कोणकोणत्या वयाच्या लोकांसाठी अप्लिकेबल आहे, तर त्याचं उत्तर येणार होतं 18 ते 65 वर्षापर्यंतच्या वयासाठी हा कायदा जो असेल तो अस्तित्वात असणार आहे. आता याच्यामधले एक गोष्ट अजून तुम्हाला लक्षात आणून देतो. समजा एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचं वय 66 वर्ष आहे, परंतु तो तिथं काम करतो, मग तो त्याचं इन्क्लुजन याच्यामध्ये येणार नाही का? तर असं नसतं. जर समजा त्याचं वय 66 वर्ष असेल परंतु जर शासनाने प्राधिकृत केलेला एखादा वैद्यकीय व्यावसायिक असेल, एखादा डॉक्टर असेल जो गव्हर्नमेंटचा डॉक्टर असेल आणि त्याने सांगितलं की हा व्यक्ती पर्टिक्युलर काम करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे, तर त्याचा सुद्धा समावेश या असुरक्षित कामगाराच्या डेफिनेशनमध्ये आपण करत असतो. असुरक्षित कामगाराच्या डेफिनेशनमध्ये सुद्धा त्याचा समावेश करणार आहोत, परंतु त्याला सर्टिफिकेट लागेल की तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणार आहे. ओके, तर यामध्ये असुरक्षित कामगाराच्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला या 2 गोष्टी ज्या असतील त्या लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. काय काय असेल तर जे अनुसूचीमध्ये तुम्हाला अनुसूचीमध्ये जे काम दिलेलं असेल तिथं तो काम करत असेल. दुसरी गोष्ट त्याचं वय 18 ते 65 वर्ष या दरम्यान असेल आणि तिसरी गोष्ट त्या व्यक्तीला इतर कोणत्याही कामगार कायद्याचा, म्हणजे इतर कोणते कामगार कायदे असतील तर फॅक्टरी ॲक्ट 1948 च्या अन्वये पुरेसं संरक्षण मिळालेलं नसेल तर त्या व्यक्तीला आपण असुरक्षित कामगार असं म्हणू शकतो. जर तुम्हाला असुरक्षित कामगारची डेफिनेशन क्लिअर झाली असेल तर आपण 2 एक्झाम्पल पाहूया. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करणार आहोत, समजा एखादी आस्थापना आहे. आता आस्थापना काही लोकांना समजत नाही, म्हणजे एखादी कंपनी असेल किंवा एखादा पर्टिक्युलर बाजार असेल आणि या आस्थापनेमध्ये भरपूर प्रमाणात यंत्र जे आहेत ते वापरले जातात आणि जो कामगार आहे तो यांत्रिक पद्धतीने किंवा यंत्राद्वारे किंवा जे स्वयंचलित आहेत, जे ऑटोमॅटिक मशीन आहेत त्याच्यावर तो काम करत असेल, तर तो जो कारागीर आहे तो तुमचा असुरक्षित कामगार येईल का? तर नाही, तो तुमचा असुरक्षित कामगार येणार नाही. कारण की असुरक्षित कामगाराच्या डेफिनेशनमध्ये अंग मेहनतीने कामगार म्हणजे जो मॅन्युअल वर्क करतो त्याच कामगाराचा समावेश येणार आहे. म्हणजे तुम्ही इथं क्लिअर होऊ शकतात, ज्या आस्थापनेमध्ये यांत्रिक पद्धतीने काम चालते तिथले कामगार तर या डेफिनेशनमध्ये अजिबात येणार नाही किंवा मालकाच्या कुटुंबातील सदस्य यांना या असुरक्षित कामगाराच्या डेफिनेशनमधून वगळण्यात आलेला आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया की कोणता व्यक्ती असुरक्षित कामगार येणार आहे. समजा एखादं होलसेल मार्केट असेल, घाऊक बाजार असेल आणि त्या ठिकाणी कांद्याचं पोती उचलणारा जो कामगार आहे त्याला असुरक्षित कामगार तुम्ही मानणार का? तर 100% त्याला तुम्ही असुरक्षित कामगार मानणार आहात. कारण की तो कोणत्याही एकाच मालकाचा कायमस्वरूपी नोकर नाही, तो केवळ जो काम आहे मजुरी घेतो, त्यामुळे त्याला असुरक्षित कामगार
मानला जाणार आहे। आणि जर तुम्ही घाऊक बाजारबद्दल बोललं तर या घाऊक बाजाराचा जो समावेश आहे तो अनुसूचीमध्ये असणार आहे। मग या अनुसूचीमध्ये असे कोणकोणते व्यवसाय आहेत ज्यांच्यामध्ये जो कामगार असेल त्याला आपण असुरक्षित कामगार मानतो, ते सुद्धा आपण पाहून घेणार आहोत की अनुसूचीमध्ये कोणकोणते असे व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये हे जे कामगार असतील त्यांना आपण असुरक्षित मानणार आहोत किंवा या ॲक्टचा वापर ते कामगार करू शकतात। स्क्रीनवर पाहू शकत आहात असे कोणकोणते रोजगार आहेत ज्या या अनुसूचीमध्ये इन्क्लूड आहेत। पहिला जो रोजगार असेल, जे लोक लोखंड आणि पोलाद बाजार उद्योगात कामं करतात किंवा कापड आणि सुती बाजारात काम करतात, जे लोक गोदामांमध्ये काम करतात म्हणजे अंगमेहनतीचे काम करणार आहेत, जे किराणा बाजारमध्ये पोते वगैरे वाहून नेतात असे कामगार, नंतर बाजारपेठा आणि कारखान्यांमध्ये वस्तू वाहून नेतात असे कामगार, नंतर रेल्वे यार्डमध्ये जे लोक कामं करतात त्यांचासुद्धा समावेश याच्यामध्ये केला जातो, जे वाहनाचं काम करतात, अंगमेहनतीचं काम करतात, ज्यांचं वय 18 वर्ष आणि 65 वर्ष यांच्या दरम्यान आहेत असे लोक, नंतर जे सार्वजनिक वाहतूक वाहने म्हणजे आपण वाहतूकमध्ये ज्या गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो किंवा ट्रान्सफर करतो तिथं जे लोक कामं करतात, जे हमाल असतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे। नंतर भाजीपाला आणि कांदा बटाटाचा बाजार असेल तिथले जे हमाल असतील त्यांचं इन्क्लुजनसुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। नंतर कृषी उत्पन्न बाजारमध्ये जे हमाल असतात, माथाडी कामगार असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्या अनुसूचीमध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे। लाकूड बाजार किंवा खोका निर्मिती जे असतात त्यांच्यामधले जे मजूर असतात त्यांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। मिठागरांमध्ये जे मिठागरांमधलं जे मीठ बनतं ते वाहून नेण्याचं जे काम करतात ते सुद्धा या अनुसूचीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। आणि मत्स्य उद्योग याच्यामध्ये सुद्धा जे कामगार काम करतात त्यांचा या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे या कायद्याची जर व्याप्ती पाहिली तर एवढे सर्व रोजगारांमध्ये जे पण माथाडी कामगार आहेत किंवा जे पण हमाल आहेत त्यांच्यासाठी हा जो कायदा आहे तो करण्यात आलेला आहे। आणि या सर्व उद्योगांमधले जे हमाल आहेत त्यांना आपण असुरक्षित कामगार असं म्हणू शकतो। आता आपण पुढच्या डेफिनेशनकडे जाऊया। पुढच्या डेफिनेशनमध्ये काय दिलेलं आहे, पुढची जी डेफिनेशन असणार आहे तिला म्हटलं जाईल एम्प्लॉयर, ज्याला मालक किंवा नियोक्ता असं म्हटलं जातं। जे कलम क्रमांक 2 मधली जी तिसरी डेफिनेशन आहे ती एम्प्लॉयरची आहे। तर तुम्ही या कायद्यानुसार मालक कोणाला म्हणणार आहात, तर मालक म्हणजे अशी व्यक्ती जिला अनुसूचीमधील व्यवसायासाठी असुरक्षित कामगारांची गरज असते। आत्ताच आपण अनुसूचीमधले व्यवसाय पाहिलेले आहेत, जसं मिठागरं होतं, खोके बनवण्याची फॅक्टरी होती, हे वेगवेगळे अनुसूचीमधील व्यवसाय आहेत। आणि त्या अनुसूचीमधील व्यवसायासाठी जर तुम्हाला असुरक्षित कामगारांची गरज लागत असणार आहे तर तुम्ही त्या कंडिशनमध्ये या डेफिनेशनच्या अंतर्गत काय बनणार आहात, मालक बनणार आहात। कलम 2 मधील तिसरी जी डेफिनेशन असणार आहे ती एम्प्लॉयरची असणार आहे आणि याच्या अन्वये तुम्ही मालक बनणार आहात। जर तुम्हाला अनुसूचीमधील कोणताही व्यवसाय करायचा असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कामगार लागत असतील तर तुम्ही काय बनणार आहात, मालक बनणार आहात। आता याच्यामध्ये मुख्य मालक आणि कंत्राटदार या दोघांचाही समावेश याच्यामध्ये होणार आहे। म्हणजे तुम्ही मेन मालक आहात किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल वर्क देत असणार किंवा स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेत असणार तर तुमचा दोघांचा समावेश या मालकाच्या डेफिनेशनमध्ये किंवा एम्प्लॉयरच्या डेफिनेशनमध्ये येणार आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे समजा मी मालक आहे आणि एखादा अनुसूचीमधला व्यवसाय मी करतो आहे आणि मला या अनुसूचीमधील व्यवसायासाठी असुरक्षित कामगार मला लागत आहेत, परंतु मी त्यांना डायरेक्ट हायर न करता मी काय केलं, एक कंत्राटदार असेल त्याला नेमलं, जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने काय केलं, हे जे कामगार आहेत त्यांना नेमलेलं आहे। मग याचा अर्थ असा होत नाही की यांचे हे जे मजूर तुम्ही नेमलेले आहेत त्यांची जबाबदारी तुमच्यावर अजिबात नाही, तर या जे मजूर नेमलेले आहेत त्यांची जबाबदारी जेवढी कॉन्ट्रॅक्टरची आहे तेवढीच तुमची सुद्धा असणार आहे। ओके, जरी तुम्ही त्याला डायरेक्ट पेमेंट न करता इनडायरेक्ट पेमेंट करत आहात, परंतु हे जे मजूर आहेत त्यांची जी कल्याणाची योजना असतील आणि त्यांच्या ज्या अंतिम जबाबदाऱ्या असतील त्या मुख्य मालकाचीच असणार आहे, ती कॉन्ट्रॅक्च्युअलची असणार नाही। म्हणजे दोघांचे असतील परंतु मेन जो असेल तो तुमचा जो मुख्य मालक आहे त्याची ती जबाबदारी असणार आहे। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे। इथं मी तुम्हाला महत्त्वाच्या हायलाईट्समध्ये सांगितलेलं आहे, जर एखाद्या मुख्य मालकाने कंत्राटदार मार्फत माथाडी कामगार जर लावले असतील तरीही कामगारांच्या मजुरी आणि कल्याणाची जी अंतिम जबाबदारी असेल ती मुख्य मालकाचीच असणार आहे। तर ही तुमची डेफिनेशन क्लिअर झालेलीच असेल।
आता जी पुढची डेफिनेशन आपल्याला महत्त्वाची असणार आहे ती म्हणजे आस्थापना, ज्याला इंग्लिशमध्ये एस्टॅब्लिशमेंट असं म्हटलं जातं. कलम 2 मधील जी चौथी डेफिनेशन असणार आहे ती असणार आहे तुमची आस्थापना. आणि एकदम सिंपल डेफिनेशन आहे. आस्थापना म्हणजे अशी कोणतीही जागा जेथे कोणताही व्यापार, व्यवसाय, उत्पादन किंवा अनुसूचीमध्ये नमूद केलेले जे आहेत ते तिथं चालत असतील तर त्याला काय म्हणणार आहात, तुम्ही आस्थापना म्हणणार आहात. म्हणजे एकदम सिंपल आहे. अनुसूचीमधला कोणताही एखादा व्यवसाय आपण घेऊया आणि तो व्यवसाय एखाद्या पर्टिक्युलर जागेमध्ये जर चालत असेल तर ती पर्टिक्युलर जागेला आपण काय म्हणणार आहात, आस्थापना म्हणणार आहात. कलम 2 मधील चौथी डेफिनेशन एस्टॅब्लिशमेंटची असणार आहे. समजा याच्यासाठी उदाहरण आहे लोखंड किंवा पोलाद बाजार जो आपण पाहिलेला होता, किंवा कापड बाजार, किराणा बाजार, रेल्वे यार्ड, ट्रान्सपोर्ट कंपनीचं गोदाम, हे सर्व काय आहेत, तुमच्या आस्थापना असणार आहेत. पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी तो माथाडी मजूर काम करत असेल आणि ती जी काम करत असेल तर ते अनुसूचितमध्ये असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, आस्थापना म्हणणार आहात. कापड बाजार काय असेल, तुमची एक आस्थापना असेल. किराणा बाजार काय असेल, तुमची एक आस्थापना असणार आहे. रेल्वेचं यार्ड काय असेल तर ते सुद्धा आस्थापना असतील. रेल्वेचं यार्ड कसं घेऊ शकतो, आता माल वाहतूक जे रेल्वे असतात त्याच्यामध्ये भरपूर माल आलेला असतो आणि माल उतरवण्यासाठी किंवा चढण्यासाठी आपण हमाल जे आहेत त्यांना तिथं नियुक्त करत असतो, किंवा माथाडी कामगार जे असतात त्यांना आपण तिथं नियुक्त करत असतो. म्हणून रेल्वे यार्ड सुद्धा तुमची एक आस्थापना येणार आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीचे जे गोदाम असतात तिथं मोठ्या प्रमाणावर माथाडी कामगार जे आहेत ते काम करत असतात, हमाल जे आहेत ते काम करत असतात. तर या सर्वांना आपण आस्थापना म्हणणार आहोत, म्हणजे या काम करण्याच्या जागा असणार आहेत. पुढची जी डेफिनेशन आहे महत्त्वाची ती असणार आहे मंडळ किंवा बोर्ड, जी कलम 2 मधील पहिल्या डेफिनेशनमध्ये त्याला इन्क्लूड करण्यात आलेला आहे. आता मंडळचा जर अर्थ पाहिला तर या कायद्याचा कलम जो 6 आहे त्याच्यानुसार राज्य शासनाने जे स्थापन केलेलं माथाडी कामगार मंडळ आहे त्याला संपूर्ण कायद्यामध्ये आपण मंडळच म्हणणार आहोत. म्हणजे पूर्ण माथाडी कामगार मंडळ न म्हणता आपण त्याला मंडळ म्हणणार आहोत. आणि त्याची जी स्थापना आहे ती कलम 6 नुसार होणार आहे. ते आपण पुढे पाहूया, जेव्हा आपण कलम 6 पाहणार आहोत तेव्हा पाहूया. आता हे मंडळ नेमकं काय काम करतात, तर तुम्ही मालक आहात, तुमच्यासोबत कामगार आहेत आणि मालक आणि कामगार या दोघांमधला जो दुवा असणार आहे तो काय असणार आहे, तुमचा मंडळ असणार आहे. आणि या मंडळाची डेफिनेशन कलम 2 मधील पहिल्या डेफिनेशनच्या पॉईंटमध्ये दिलेला आहे. कलम 2 मधली जो पहिला असेल तो असणार आहे तुमचा मंडळ. आणि मंडळ काय करेल तर मालक आणि जे कामगार असतील या दोघांमधील तो दुवा म्हणून काम करणार आहे. ओके, तर या महत्त्वाच्या ज्या डेफिनेशन होत्या त्या तुम्हाला जर लक्षात आल्या तर संपूर्ण कायदा एकदम इझिली तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे. आता आपण काय पाहिलं तर कलम क्रमांक 2 जे आहे ज्याच्यात व्याख्या दिलेल्या होत्या त्या आपण कंप्लीट केलेलं आहे. आता आपण कलम क्रमांक 3 पाहूया. या कलम क्रमांक 3 मध्ये जे असुरक्षित कामगारांच्या नियमित रोजगाराची हमी देण्यासाठी ज्या योजना आहेत त्या कशा पद्धतीने असतील ते आपण पाहणार आहोत कलम क्रमांक 3 मध्ये. तर पाहूया की कलम क्रमांक 3 मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता आपण कलम 3 बद्दल जे डिस्कशन करणार आहोत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कलम 3 नेमकं काय करणार आहेत. आपण या पूर्ण लेक्चरमध्ये जे माथाडी कामगार आहेत किंवा हमाल आहेत त्यांच्याबद्दल डिस्कशन करत आहोत. आणि कलम 3 जे आहे ते काय करणार आहेत तर कलम 3 राज्य शासन जे असेल, राज्य सरकार जे असेल तर या लोकांसाठी ज्या योजना तयार करायच्या आहेत त्या योजना तयार करण्यासाठी राज्य शासनाला तो अधिकार जो आहे तो देणार आहे. कलम 3 काय देणार आहेत तर राज्य शासनाला हे जे माथाडी कामगार आहेत किंवा हमाल आहेत त्यांच्यासाठी योजना तयार करण्याचा अधिकार देण्यात येणार आहेत. एकदम सिंपल भाषेमध्ये आपण पाहूया. आता जे असंघटित कामगार आहेत किंवा जे असुरक्षित कामगार आहेत त्याच्यामध्ये माथाडी आणि हमाल यांचा समावेश आपण या कायद्यामध्ये केलेला आहे. आता त्या लोकांना दररोज काम भेटलं पाहिजे, सतत काम भेटलं पाहिजे, त्यांचं जे श्रम आहे त्याचा योग्य वापर झाला पाहिजे आणि कामाच्या ज्या अटी आहेत त्या चांगल्या असल्या पाहिजे. असं नाही की माझ्याकडे माथाडी कामगार आहे मी त्याला 16 तास कामाला लावून देईल आणि 20 रुपये मजुरी देईल, किंवा माझ्याकडे एखादा हमाल आहे त्याच्याकडून मी भरपूर वाहून घेईल आणि त्याला 100 रुपये मजुरी देईल, तर असं काही चालणार नाही. मग हे जे पूर्ण वर्क कल्चर आहे त्याच्यावर काहीतरी नियम असावेत, काहीतरी अटी असाव्यात. म्हणजे हे जे लोक आहेत जसं माथाडी कामगार आणि हमाल जे आहेत त्यांना चांगलं जीवन जगता यावं, त्यांचं शोषण जे आहे ते थांबावं याच्यासाठी राज्य सरकार योजना बनवणार आहेत. ते कलम क्रमांक 3च्या अंतर्गत. आणि कलम क्रमांक 3 मधील जो
पोट कलम आहे 1, त्याच्यात काय असतं तर त्याच्यात म्हटलेलं आहे की असंघटित किंवा शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांना सतत काम मिळावे, त्यांच्या श्रमाचा योग्य वापर व्हावा आणि कामाच्या अटी चांगल्या व्हाव्यात याच्यासाठी राज्य सरकार जे आहे ती योजना बनवू शकते आणि याच्यामुळे राज्य शासनाला अधिकार भेटलेला आहे योजना बनवायचा। आणि याच्यामध्येच तुम्हाला कलम जे 3 आहे आणि त्याचे पोट कलम जे 1 असणार आहे त्याच्यामध्येच दिलेलं आहे की विशिष्ट काम करणारे जे मालक आहेत, अनुसूचीमध्ये जे आपण पर्टिक्युलर वर्क दिलेलं होतं त्या अनुसूचीमधील जे मालक आहेत त्या मालकांना आणि जे कामगार आहेत त्या दोघांना रजिस्ट्रेशन, त्यांची नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे। त्यांचं काय आहे, नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे। तर हा झाला तुमचा कलम क्रमांक 3 मधला पोट कलम 1, हा तुमचा कंप्लीट झाला। आता कलम क्रमांक 3 मधला जे कलम 2 आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर आता सरकार योजना बनवणार आहेत, सरकार जी योजना बनवेल त्याच्यामधले जे नियम आहेत ते कोणकोणत्या पद्धतीचे असू शकतात या सर्वांबद्दल कलम क्रमांक 3 मधील जो पोट कलम 2 आहे त्याच्यात दिलेला आहे। आता या पोट कलम 2 मध्ये तुम्हाला ABC पाहायला भेटेल। ओके, या ABC मध्ये नोंदणी कशी करावी, म्हणजे जे कामगार असतील त्यांची नोंदणी कशी करावी किंवा जे मालक असतील त्यांची नोंदणी कशी करावी, वेटिंग लिस्ट कशा पद्धतीने ठेवायचं, नोंदणी करण्याचा अधिकार कोणाला आहे, नोंदणीची फी किती आहे, ते सर्व तुम्हाला ABC याच्यामध्ये पाहायला भेटेल। ओके, याच्यामध्ये सर्व काय असेल नोंदणीबद्दल पाहायला भेटेल। तर नोंदणी जे कामगार आहेत त्यांची कशी करावी किंवा जो मालक आहे त्याची कशी करावी, त्याच्यानंतर नोंदणी फी तुम्हाला किती ठेवायची आहे, त्याच्यानंतर या नोंदणीमध्ये वेटिंग लिस्ट कशा पद्धतीने असेल, या सर्वांचा समावेश कलम क्रमांक 3 मधील पोट कलम जे 2 आहे त्याच्यापैकी जो भाग ABC आहे त्याच्यामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण D पाहिलं तर D मध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की हे जे कामगार आहेत जे तुम्ही नोंदणी करून घेतलेले आहेत त्या कामगारांचा पगार किती असेल, त्या कामगारांना सुट्ट्या किती असतील, त्या कामगारांचे तास किती असतील, नंतर तुम्ही जर त्या कामगारांकडून ओव्हर टाईम करत असणार तर ओव्हर टाईम कशा पद्धतीने तुम्हाला पेड करायचा आहे, रजेचा जो पगार आहे तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे, ग्रॅच्युइटी राहते, ग्रॅच्युइटी कशा पद्धतीने ठेवायची आहे, नंतर समजा तुमच्याकडे महिला कामगार असतील तर त्यांच्या प्रसूती रजा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत त्याच्याबद्दल जो सरकार असेल ते याच्याबद्दल जे नियम असतील ते तुम्हाला D मध्ये पाहायला भेटतील की सरकार करू शकतं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावर नियम जे आहेत ते सरकार करू शकतं। नंतर पुढचा जो कलम येणार आहे तो DI असणार आहे। ओके, हा नवीन ॲड केलेला आहे। त्याबद्दल जर मी बोललो याच्याबद्दल आपण ती लेवी पद्धत जेव्हा डिस्कस करू त्यावेळेस बोलणारच आहोत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा हा तुमचा मालक असेल आणि हे तुमचे असुरक्षित कामगार असतील, काम झाल्यानंतर मालकाने डायरेक्टली तुम्हाला असुरक्षित जे कामगार असतील त्यांना पेमेंट करायचा नसतो, काय करायचा असतो, एक जे बोर्ड असेल माथाडी बोर्ड त्यांना ती पर्टिक्युलर जी अमाऊंट असते ती जमा करावं लागते आणि माथाडी बोर्ड जे आहे ते नंतर कामगारांना त्यांचं जे वेतन आहे ते देणार असेल। ओके, मग DI मध्ये नवीन जी अपडेट आलेली आहे त्याच्यानुसार काय केलं जातं, जर समजा मालकाने माथाडी बोर्डाकडे लेट पैसे जमा केले, ओके, माथाडी बोर्डकडे वेळोवेळी तुम्हाला जमा करणं गरजेचं आहे, परंतु मालकाने टाळाटाळ केली, उशीर केला, तर मालकाला जो त्यांचा पर्टिक्युलर जे तुमचे मजूर लावलेले आहेत त्यांचा जो सरासरी पगार असेल तेवढी रक्कम जी आहे ती डिपॉझिट म्हणून त्यांच्याकडे माथाडी बोर्डकडे ठेवावं लागते आणि सतत जर त्याने उशीर केला तर त्याला काय असतं 10% अतिरिक्त दंड जो आहे ज्याला सरचार्ज म्हणतात, तर अतिरिक्त दंड त्या मालकावर लावला जातो। म्हणजे मालकाला वेळोवेळी जसं वेळ दिलेला असेल त्या टाईममध्येच मालकाला जो पगार आहे तो माथाडी बोर्डकडे जमा करणं गरजेचं आहे, नाहीतर त्याला दंड होऊ शकतो आणि तो दंड किती असणार आहे 10% अतिरिक्त दंड जो आहे तो माथाडी बोर्ड त्याच्यावर लावू शकतं। आणि हे जे कलम आहे DI आत्ताच ॲड केलेलं आहे 2023, 24, 25 मध्ये ॲड केलेलं आहे। तर याच्याबद्दल लक्षात ठेवायचं, MCQ फॉर्म होऊ शकतो की किती टक्के अतिरिक्त सरचार्ज लावला जाऊ शकतो, तर 10% अतिरिक्त सरचार्ज जो आहे तो लावला जात असतो। तर आता D झाला, D नंतर तुमचा काय येणार आहे, तुमचा E येणार आहे। या E मध्ये समजा एखादा नोंदणीकृत कामगार आहे, कामासाठी उपलब्ध आहे, म्हणजे हा कामगार आहे
तो कामासाठी उपलब्ध आहे, परंतु त्या दिवशी जर त्याला काम मिळालं नाही तर त्याला त्या व्यक्तीला किमान वेतनची हमी देणं हे सर्व तुम्हाला ईमध्ये पाहायला भेटेल. ओके, किमान वेतनाची हमी. आता हे सर्व पाठ करायची गरज नाही, जे इम्पॉर्टंट असतील ते आपण MCQ मध्ये घेऊ, परंतु तुम्हाला संपूर्ण कायदा क्लिअर झाला पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. आणि असं पण सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार नाही. किमान वेतनाची हमी या कायद्याद्वारे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आणि किमान वेतनाची हमी कधी, जेव्हा तो उपलब्ध आहे कामासाठी परंतु काम त्या दिवशी मिळाले नाही तर त्या व्यक्तीला किमान वेतनाची हमी या कायद्याद्वारे भेटत असते. याच्यानंतर FG जो असेल तो इतका इम्पॉर्टंट नाही. जो इम्पॉर्टंट आहे तो असणार आहे H आणि I. या HI मध्ये काय असतं तर कामाच्या ठिकाणी, आता हा पर्टिक्युलर मजूर आहे, पर्टिक्युलर ठिकाणी काम करतोय, तर या कामाच्या ठिकाणी त्या कामगारासाठी आरोग्याच्या, H फॉर हेल्थ होतो. ओके, आरोग्याच्या आणि सुरक्षितता जी आहे ती प्रोव्हाइड करणं या संबंधी नियम जे असतील तो आपलं जर राज्य शासन आहे ते ठरवू शकतं. आता हेल्थबद्दल माहिती आहे, त्याच्यानंतर सुरक्षितता याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर सुरक्षितताला कनेक्टेड जे असणार आहे ते असणार आहे तुमचा भविष्य निर्वाह निधी. भविष्य निर्वाह निधीचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. म्हणजे भविष्य निर्वाह निधी जे आहे ते सुरू करणं याच्यासाठी सुद्धा आपण नियम जे आहेत ते बनवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो आहे K आणि KI आहे. आणि K आणि KI मध्ये काय असेल, ही संपूर्ण जी योजना आहे ती राबवण्यासाठी एखादा अधिकारी नेमायचा, एखादं बोर्ड नेमायचं, नंतर त्यांचं अधिकार ठरवणं, ह्या सर्व ज्या गोष्टी असतील ते तुम्हाला K आणि KI मध्ये पाहायला भेटेल. आता एक एवढं मी तुम्हाला स्टोरी बोलत गेलो, ते जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून जे कलम 3 असेल ते तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने लक्षात येणारच आहे. आता मी ज्या गावात राहतो त्या गावामध्ये आहे नरडाणा MIDC. ओके, नरडाणा MIDC आमचं एक क्षेत्र आहे. आणि या नरडाणा MIDC मध्ये समजा एखादा वेस्ट प्रोजेक्ट चालू केलेला आहे. वेस्ट प्रोजेक्ट म्हणजे कचराचा एक प्रोजेक्ट आहे. तिथं काय करतात, शेकडो कचऱ्याच्या गाड्या येणार आहेत. ओके, आणि तिथं रिसायकलिंगसाठी कचऱ्याचं वर्गीकरण करून तो वाहून नेण्यासाठी मला मजूर लागणार आहेत 20 मजूर. किती मजूर? 20 मजूर. मी याच्यामध्ये काय असेल तर मी याच्यामध्ये मालक असणार आहे आणि माझ्याला लागणार आहेत 20 मजूर. ओके, तर मी असं काही करणार नाही की मी जर मालक असेल तर 20 मजूर गावातून उचलून गेली डायरेक्ट चालू करेल, असं मी अजिबात करणार नाही. कलम 3(1) नुसार मला काय करायचं आहे, हे जे मजूर आहेत म्हणजे मी स्वतः मालक आणि माझ्याकडे असणारे टोटल 20 मजूर, कलम 3(1) नुसार मी या दोघांची रजिस्ट्रेशन माथाडी बोर्डाकडे करणार आहे. माथाडी बोर्डाकडे मी रजिस्ट्रेशन करणार आहे. ओके, जेव्हा मी माथाडी बोर्डाकडे रजिस्ट्रेशन करेल, आता माथाडी बोर्ड काय करेल तर या माझा जो प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये मी मालक आहे आणि मला 20 मजूर लागणार आहेत, या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी माथाडी बोर्ड काहीतरी नियम लावून देणार आहेत. ओके, आता ते नियम कशा असतील, त्या कशा ठरवायच्या ते तुम्हाला कलम 3(2) मध्ये भेटेल. आणि 3(2) मध्ये सर्वात आधी आपण ABC पाहिलेला होता. आता या ABC मध्ये काय करेल मला आता बोर्ड, तर बोर्ड जे माझे 20 कामगार आहेत, हे माझे 20 कामगार होते ना, या 20 कामगारांना ओळखपत्र देईल ABCच्या अंदाजाने. ओके, नंतर मी मालक आहे, मला पण ओळखपत्र देईल. आता समजा माझा प्रोजेक्ट मोठा झाला याच्यानंतर, तर भरती कशी करायची याचे सर्व नियम मला बोर्ड जे आहे ते लिहून देणार आहे की तुम्ही भरती कशा पद्धतीने करायची. त्याच्यानंतर 3(2) मधला ABC झाला. D मध्ये काय होतं तर माझ्याकडे जे 20 मजूर आहेत त्या 20 मजुरांचं शोषण मी करू नये. समजा मी त्यांना सांगितलं की 1 टन जर तुम्ही कचरा उतरवला तर मी तुम्हाला 50 रुपये देईल, अजिबात चालणार नाही. तर या कामगारांचं शोषण होऊ नये, त्यांना आठवड्यातून सुट्टी भेटायला पाहिजे, ओव्हर टाईमचे पैसे मी द्यायला पाहिजे, 8 तासांची शिफ्ट त्यांची असायला पाहिजे. हे जे सर्व नियम आहेत ते मला माथाडी बोर्ड जे बनवून देणार आहे ते कलम क्रमांक 3 पोर्ट कलम 2 मधला जो D पार्ट असेल त्याच्या माध्यमातून ते नियम लागू करणार आहे. नंतर DI मध्ये काय देईल तर DI मध्ये मी आता मालक आहे, मी या मजुरांना जे 20 मजूर आहेत जरी माझ्या समोर दिसत असतील तर मी त्यांना डायरेक्ट हातात पगार देणार नाही. मी महिन्याचा जो 7 तारीख असेल तर त्या 7 तारखेला सर्व 20 कामगारांचा जो एकत्रित पगार असेल तो माथाडी बोर्डाकडे जमा करेल.
ओके, आता चेक पण देऊन देईल किंवा ऑनलाईन जमा करेल. आणि समजा मी त्या माथाडी बोर्डाकडे जर लेट करत गेलो, म्हणजे प्रत्येक वेळेस माझे पैसे त्यांच्याकडे लेटच पोचत आहेत, तर माथाडी बोर्ड मला काय करेल, 10% सरचार्जचा जो आहे तो भरावा लागणार आहे. ओके, तर हे झालं तुमचं DI बद्दल जे नवीन कलम ॲड केलेलं होतं. नंतर ईमध्ये काय होतं, तर ईमध्ये समजा माझ्याकडे आज पावसामुळे किंवा संपामुळे प्रकल्पामध्ये कचऱ्याच्या गाड्या झाल्या नाहीत, कामावर माझं सर्व मजदूर हजर आहे, परंतु माझ्याकडे कचऱ्याच्या गाड्या झाल्या नाहीत आणि त्यांना कामच मिळालं नाही, अशा दिवशी मी त्यांना रिकाम्या हाताने घरी जाऊ देणार नाही. त्यांना बोर्डाच्या नियमानुसार ते पर्टिक्युलर दिवसाचं किमान वेतन द्यावं लागतं. ते तुम्हाला ईमध्ये पाहायला भेटेल. पुढे गेल्यानंतर तुमचा यच होता. यचमध्ये काय, कामगार कचरा व्यवस्थापनाचं काम करत आहेत. ओके, सर्व कामगार काय आहेत, कचऱ्याच्या इथं काम करतायत, ते वाहून नेत आहेत. तर अशा कामगारांना मला मास्क प्रोव्हाइड करायचा आहे, हातमोजे प्रोव्हाइड करायचे आहेत, गमबूट प्रोव्हाइड करायचे आहेत. तर ही जबाबदारी मला याच्या अंडरमध्ये करायची आहे. ओके, आणि नंतर त्यांना PF सुद्धा प्रोव्हाइड करणं हे मला याच्या अंडरमध्ये करायचं आहे. तर हा झाला तुमचा 3 मधला पोटकलम 1 आणि 3 मधला पोटकलम 2. आता 3 मधला जो पोटकलम 3 आहे तो काय आहे ते आपण चेक करूया. आता 3 मधला पोटकलम 3 नेमकं काय करणार आहे ते आपण चेक करणार आहोत. पुन्हा एकदा माझी कंपनी होती नरडाणा गावामध्ये, आणि नरडाणा MIDC मी काय केलं, 20 मजूर जे होते आणि मी या दोघांची नोंदणीच केली नाही. याचा अर्थ काय आहे, माथाडी बोर्डाने जे नियम लावलेले आहेत ते मी अजिबात फॉलो करत नाही आहे किंवा मी त्यांच्याकडे लक्षच देत नाही. तर माझ्यावर जी कायदेशीर कारवाई होईल ते कलम क्रमांक 3 मधला पोटकलम 3 जे आहे ते दाखवणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 कंडिशन पाहायला भेटतील. पहिली जी कंडिशन असेल ती म्हणजे माझी फर्स्ट टाईम. काय असेल ती? फर्स्ट टाईम म्हणजे पहिली वेळ असेल. जर मी पहिल्यांदाच हा गुन्हा केलेला असेल तो कोर्टाकडून मला 5 लाखापर्यंतचा जो दंड आहे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. 5 लाखापर्यंत मला कोर्ट दंड ठोकावू शकते. ओके, आता ही जी कंडिशन आहे, दुसऱ्या कंडिशनमध्ये समजा मला शिक्षा झाली, ओके, आणि मी पुन्हा तीच चूक केली. आता मी का म्हणतोय, कारण की मी मालक आहे आणि मी पुन्हा तीच चूक केली तर मला जो दुसऱ्यांदा दंड भरावा लागेल तो असणार आहे 10 लाखापर्यंत. 10 लाखापर्यंत मी दंड जो आहे तो मला भरावा लागणार आहे. आणि समजा मी तरीसुद्धा रजिस्ट्रेशन केलं नाही, माथाडी बोर्डकडे पैसेच जमा केले नाही, मी लोकांचं शोषण करतच गेलेलो आहे, तर जोपर्यंत मी नियम पाळत नाही तोपर्यंत प्रत्येक दिवशी मला 5,000 रुपयापर्यंत दंड जो आहे तो भरावा लागणार आहे. प्रत्येक दिवशी किती 1000 रुपये? 5,000 रुपये. समजा मी 10 दिवस नियम पाळला नाही तर 10 गुणिले 5,000 इतका रक्कम मला भरावी लागणार आहे. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की कलम क्रमांक 3 जे आहे ते काय करतं, शोषणाविरुद्ध एक भक्कम सिस्टीम तयार करतं. मालक जे आहे त्याला ही सिस्टीम फॉलो करणं गरजेचं आहे. जर फॉलो केलं नाही तर त्यासाठी कलम क्रमांक 3 मधलं पोटकलम 3 आहे आणि हे काय करणार आहे, दंड माझ्यावर करणार आहेत. म्हणून मला कलम क्रमांक 3 मधला 1 पण फॉलो करायचा आहे, कलम क्रमांक 3 मधला 2 सुद्धा फॉलो करायचा आहे. आणि जर मी फॉलो केले नाही तर माझ्यासाठी कलम क्रमांक 3 मधला तिसरा जो पोटकलम आहे तो काम करणार आहे. म्हणून तुम्हाला हे तिसरं लक्षात ठेवायला एकदम सिंपल असेल. फक्त MIDCचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की कलम क्रमांक 3 मध्ये नेमकं काय असणार आहे. आता आपण जे कलम क्रमांक 3 आहे त्याच्यामधलं जो सर्वात मोठं वैशिष्ट्य जे आहे त्याबद्दल डिस्कशन जे असेल ते आपण करूया. या कायद्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मजुरीची जी वाटप आहे त्याची जी पद्धत असेल तिला लेवी पद्धत म्हटलं जातं. तर ही जी मजुरीची वाटपाची पद्धत आहे त्याच्यात नेमकं काय होतं, तर याच्यात कामगारांना त्यांच्या कामाचे थेट पैसे मालकाकडून मिळत नाही. कशा पद्धतीने दिलं जातं ते आपण एक्सप्लेन करूया. समजा एक कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि तिथं एखादा व्यापारी आला. व्यापारी काय असेल, तुमचा काय असेल, व्यापारी मुख्य मालक असेल आणि पर्टिक्युलर व्यापारीने 10-12 मजूर घेतले आणि त्यांना सांगितलं की त्याच्या ट्रक जो आणलेला आहे त्या ट्रकमधला जो माल असेल तो उतरवायला त्यांना सांगितला. मग काम झाल्यानंतर तो व्यापारी या मजुरांना डायरेक्ट पेमेंट देणार नाही, कामगारांच्या हातात तो डायरेक्ट पेमेंट देणार नाही. तो काय करेल, जे माथाडी बोर्ड आहे, माथाडी मंडळ आहे त्यांच्याकडे
ती जी मजुरी आहे, मजुरी प्लस लेवी म्हणजे जी एक्स्ट्रा आकारणी आहे ती माथाडी बोर्डकडे जमा करेल. एक्स्ट्रा जी आकारणी असेल ती कोणाकडे जमा करेल? माथाडी बोर्डाकडे जमा करेल. आता मंडळ काय करेल? मंडळ त्या जो त्याची मजुरी आलेली आहे आणि जी एक्स्ट्रा लेवी आलेली आहे त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्याच्यामधून PF कट करेल आणि प्रशासकीय खर्च जे आहेत आणि इतर कपाती जे आहेत त्या कट करून उरलेली जी रक्कम आहे ती कोणाला देणार आहे? कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत. त्याच्यामुळे काय होईल? कामगारांची जी मालकाकडून होणारी आर्थिक फसवणूक आहे ती पूर्णपणे थांबणार आहे. आणि हे सर्व तुम्हाला जेव्हा पाहायला भेटेल तर ही असणार आहे तुमची लेवी पद्धत किंवा मजुरीच्या वाटपाची पद्धत. आणि या कायद्याद्वारे ही पद्धत घालून दिलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आता आपण कलम क्रमांक 4 कडे जाऊया. कलम क्रमांक 4 मध्ये नेमकं काय दिलेलं असेल तर कलम क्रमांक 4 मध्ये ज्या योजना शासन बनवते तर ते योजना कशा बनवाव्यात, ओके, त्याच्यानंतर त्यात बदल कसा करावा किंवा ती रद्द कसं करावं हे सर्व तुम्हाला कलम क्रमांक 4 मध्ये पाहायला भेटेल. याच्यात जर तुम्ही डीपमध्ये गेले तर तुम्हाला कलम क्रमांक 4 मध्ये पहिलं पोट कलम भेटेल आणि कलम क्रमांक 4 मध्ये दुसरं पोट कलम भेटेल. या दोघांबद्दल आपण डिस्कशन करूया आणि नंतर हे जे तुमचे 4 कलम झालेले आहेत या 4ही कलमांमध्ये जे 25 MCQ आहेत ते आपण सॉल्व्ह करूया. तर आता आपण पाहूया की कलम क्रमांक 4 मधलं जे उपकलम आहे 1 नंबर त्याच्यात योजना कशा पद्धतीने तयार केली जाते आणि योजनेला कशा पद्धतीने बदल केला जातो. ओके, योजना तयार करणं किंवा बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती एक विशिष्ट पद्धत फॉलो केली जाते. त्याच्यामधल्या कोणकोणत्या स्टेप आपल्याला पाहायच्या आहेत. सर्वात आधी काय केलं जातं? सरकार असं नाही होईल की एखादी योजना बनवायची आहे तर सरकार आपोआप ती योजना बनवून टाकेल. तर त्याच्यासाठी सर्वात आधी जी तिथली सल्लागार समिती आहे त्यांच्यासोबत सरकारला चर्चा जी आहे ती करणं गरजेचं असणार आहे. मग सल्लागार समितीबरोबर चर्चा झाल्यानंतर जी योजना आहे तिला डायरेक्ट फायनल करायचं नसतं. तिला सर्वात आधी कच्च्या मसुद्यामध्ये कन्वर्ट करायचं असतं आणि तिला राजपत्रामध्ये प्रसिद्ध करावं लागतं. जेव्हा कच्चा मसुदा राजपत्रात प्रसिद्ध होतो, पूर्वप्रसिद्धी त्याला दिली जाते, तर या कच्च्या मसुद्यावर लोकांच्या हरकती मागवल्या जातात, लोकांच्या सूचना मागवल्या जातात. आणि जेव्हा लोकांच्या हरकती आणि सूचना भेटल्या आणि त्या हरकती आणि सूचनावर योग्य तेवढं डिस्कशन केलं जातं त्याच्यानंतरच तो जो फायनल ड्राफ्ट आहे तो बनणार आहे. आता ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये सरकार काय काय करू शकतं तर याच्यामध्ये जुन्या योजनेमध्ये ते काही गोष्टी ॲड करू शकतात. जुन्या योजनेमध्ये सरकार दुरुस्त करू शकतं किंवा एखादी जी जुनी योजना आहे तिला पूर्णपणे बंद करून डायरेक्ट नवीन योजना तो जो आहे तो ड्राफ्ट आणू शकणार आहे. सरकार जे आहे डायरेक्ट नवीन योजना जी असतील ते आणू शकणार आहेत. तर ह्या स्टेप्स 4 मधील पोट कलम 1 मध्ये दिलेल्या आहेत. सर्वात आधी सल्लागार समितीबरोबर चर्चा, नंतर कच्चा मसुदा. कच्चा मसुदावर काय करणार आहेत तर कच्च्या मसुद्यावर लोकांच्या हरकती मागवणार आहेत. त्या हरकती झाल्यानंतर मग फायनल ड्राफ्ट जो आहे तो प्रोव्हाइड करणार आहेत. आता जो फायनल ड्राफ्ट आहे प्रसिद्ध झाला तर लगेच दुसऱ्या दिवसापासून तो अजिबात लागू होत नाही. ज्या दिवशी तो प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर त्याला लागू करायचा आहे. 1 महिना पूर्ण झाल्यावरच तो जो तुमचा गॅझेट बनलेला आहे तो लागू होणार आहे. डायरेक्टली ज्या दिवशी गॅझेट आला त्याच दिवशी तो लागू होणार नाही. 1 महिन्याची मुदत आपल्याला द्यायची आहे. 1 महिन्याची मुदत का द्यायची आहे तर जे मालक आहेत आणि जे कामगार आहेत ज्याच्यासाठी आपण योजना बनवलेल्या आहेत त्यांना नवीन नियम समजावे आणि नवीन नियम जे बनवलेले आहेत त्याची तयारी करता यावी ह्यासाठी आपण 1 महिन्याची मुदत जी असते ती प्रोव्हाइड करत असतो. आता समजा तुम्ही पर्टिक्युलर कामासाठी एक योजना बनवली आणि ती योजना जर दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरायची आहे. म्हणजे मग समजा मी किराणा बाजारचं वर्कशॉप असेल आणि तिथं एखादं दुसऱ्या कामासाठी सुद्धा ही वरची योजना मला आवडली आणि मला वाटतंय की माझ्या इथं सुद्धा ही योजना लावायला पाहिजे तर दुसऱ्या योजनेसाठी सुद्धा आपण ते वापरू शकणार आहोत. आता दुसऱ्या योजनेसाठी जर लागू करायची असेल तर याच्यामध्ये 2 कंडिशन असायला हव्यात. सरकारला वाटले की दुसऱ्या योजनेसाठी लागू करायचं आहे तर सरकार लागू करू शकते किंवा लोकांना वाटले की दुसऱ्या योजनेसाठी सुद्धा वरची योजना लागू करायला हवी म्हणजे काहीतरी चेंजेस केले असतील ते दुसऱ्या योजनेसाठी करायचे असतील तर लोकांना जर वाटले
तर आपण ते लागू करू शकतो. आता ही एवढं जे कंडिशन आहे त्याचं पुन्हा एकदा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया. प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये आपण सर्वात आधी नरडाणा MIDC मध्ये जाणार आहोत. नरडाणा MIDC मध्ये काय झालं, सर्वात आधी नरडाणा MIDC मध्ये समजा घन कचरा व्यवस्थापन याच्यासाठी एक नवीन योजना तयार करायची आहे, जी हमाल आणि माथाडी कामगार जे असतील त्याच्यासाठी एक योजना बनवायची आहे. मग सरकार काय करेल, सरकार सर्वात आधी माथाडी जी सल्लागार समिती आहे तिची बैठक ऑर्गनाईज करेल आणि कचरा व्यवस्थापनमधले जे कर्मचारी आहेत त्या सर्वांची एक बैठक ऑर्गनाईज केली. ओके, बैठक ऑर्गनाईज केल्यानंतर त्यांचा डिस्कशन जे होईल त्या डिस्कशनमध्ये ते एक काय करतील, एक कच्चा मसुदा तयार करतील. ओके, आणि जो कच्चा मसुदा आहे तो तयार केल्यानंतर त्याला राजपत्रामध्ये प्रसिद्ध करतील. कच्चा मसुदा आहे त्याला राजपत्रात प्रसिद्ध करेल आणि त्याच्यावर लिहिलेलं असेल की नरडाणा MIDC मधील कचरा उचलणाऱ्या कामगारांसाठी आम्ही ही योजना आणत आहोत. आणि तिथं लिहिलेलं असेल कोणाला काही आक्षेप असेल तर 30 दिवसांमध्ये कळवा. किती दिवसांमध्ये? 30 दिवसांमध्ये कळवा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आहे 30 दिवसांमध्ये सरकार तर डायरेक्ट पण करू शकत होती, परंतु लोकांचं मत जे आहे ते सरकार विचारात घेत आहे. याचं कारण आहे कारण की कलम क्रमांक 4 मधला उपकलम 2 जे आहे ते सांगतं की तुम्हाला लोकांचे आक्षेप जे आहेत ते घेतल्यानंतरच तुम्ही कलम जो फायनल ड्राफ्ट आहे तो घेणार आहात. ओके, तर 30 दिवसांची जी मुदत असेल ती आपण प्रोव्हाइड करू. मग इथले वेगवेगळे लोक येतील, ते सांगतील की हे इथं असं नाही पाहिजे होतं, इथं हे ॲड करा, ते ॲड करा. मग तुम्ही अजून परत विचार करणार. विचार केल्यानंतर तुमचा जो फायनल ड्राफ्ट आहे तो तुमचा रेडी होईल. आता हा जो फायनल ड्राफ्ट आहे तो राजपत्रात समजा प्रसिद्ध झाला 1 जानेवारीला. आता 1 जानेवारीला जर प्रसिद्ध झाला तर लगेच तुमची योजना 1 जानेवारीपासून लागू होईल का? तर नाही. तुमची जी योजना आहे ती लागू होणार आहे 1 फेब्रुवारीपासून. मी बोललो होतो ना, मी असं बोललो होतो की 1 महिन्यानंतर ती लागू होणार आहे. तर तुमची योजना 1 फेब्रुवारीपासून लागू होईल. ओके, 1 फेब्रुवारीपासून ती कायदेशीररित्या लागू होणार आहे. आता समजा ही कचरा वर्गीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होती. आता तिथंच सांडपाणीवाले कर्मचारी सुद्धा असतील. त्यांना वाटलं की कचरा जे गोळा करत होते त्यांच्यासाठी एक चांगली योजना त्यांनी लावून घेतली. सांडपाणीवाल्यांना वाटलं की आमच्यासाठी सुद्धा ही योजना लागू करायची आहे. ओके, मग ते परत मालकांशी चर्चा करतील. नंतर एक राजपत्रामध्ये नोटीस काढून तीच योजनेमध्ये वरची जी योजना फायनल झाली होती तिच्यामध्ये थोडंफार चेंजेस करून स्वतःसाठी सुद्धा लावून घेऊ शकतात. हे सर्व तुम्हाला कलम क्रमांक 4 मधील पोट कलम 1 आणि 2 मध्ये पाहायला भेटेल. 2 मधला एकदम सिंपल आहे, जे आपण बोलतो ना 30 दिवसांसाठी लोकांचे मत जाणून घेणं, हे कलम क्रमांक 2 मध्ये 4 मधील उपकलम जे 2 आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण टोटल 1, 2, 3 आणि 4 हे जे कलम आहेत ते डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. आता या 4ही कलमांवर आपण MCQ पाहूया. जर या लेक्चरला टोटल 2000 व्ह्यूज जर झाले तर 2000 व्ह्यूज नंतर आपण जे दुसरं लेक्चर असेल याचा जो दुसरा पार्ट असेल तो आपण यूट्यूबला अपलोड करणार आहोत. तर आता आपण जे कलम 1 ते 4 शिकलेलो आहोत त्याचे जे MCQ आहेत ते चेक करणार आहोत. जवळपास 30 ते 35 MCQ आहेत जे या टॉपिकवर तुम्हाला जास्त करून विचारले जातात. ते सर्वांबद्दल एकदा डिस्कशन करून घेऊ, म्हणजे 1 ते 4 जे कलम आहेत ते तुमचे कंप्लीट होऊन जातील. आजचा आपला पहिला MCQ आहे, महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर शारीरिक श्रम करणारे कामगार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला होता? सर्वांना माहिती आहे 1969 या वर्षी हा जो कायदा आहे तो संमत करण्यात आलेला होता. प्रॉब्लेम कुठं होतो? क्रमांकामध्ये प्रॉब्लेम होतो. तर हा जो क्रमांक आहे तो तुमचा 30 आहे. आपण लेक्चरमध्ये पाहिलं 3 वेळेस अशा पद्धतीने X दिलेला आहे, त्याचा अर्थ असणार आहे रोमन लिपीमध्ये होता 30, त्याचा अर्थ असणार आहे. महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला हा 30वा कायदा होता आणि कोणत्या वर्षी मंजूर केलेला होता? 1969 मध्ये केलेला होता. याचं उत्तर तुमचं A येणार आहे. पुढचा प्रश्न आहे दुसरा, या कायद्याला तत्कालीन प्रभारी राष्ट्रपतींची मंजुरी कोणत्या तारखेला मिळाली? तर आपण स्टार्टिंगलाच बोललेलो होतो, हा जो कायदा आहे 5 जून 1969 या दिवशी याला मंजुरी मिळालेली होती. त्यावेळेस प्रभारी राष्ट्रपती जे होते
उपराष्ट्रपती आपले जे होते ते प्रभारी राष्ट्रपतीचं काम करत होते. याचं कारण होतं मे 1969 आपले जे राष्ट्रपती होते त्यांचं नाव होतं डॉक्टर झाकीर हुसेन. तर या झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं होतं. त्याच्यामुळे उपराष्ट्रपतींना प्रभारी राष्ट्रपती बनवण्यात आलेलं होतं. आणि उपराष्ट्रपती कोण होते त्यावेळेस जे प्रभारी राष्ट्रपती बनलेले होते त्यांचं नाव होतं व्ही गिरी. आणि व्ही गिरी यांनी 5 जून 1969 या दिवशी हा जो कायदा होता त्याला मंजुरी प्रदान करण्यात आली होती. त्याच्यानंतर 13 जून 1969 या दिवशी हा राजपत्रात प्रसिद्ध झाला होता आणि त्या दिवसापासून तो लागू करण्यात आलेला होता. इथं विचारलेलं आहे मंजुरी कोणत्या तारखेला मिळाली, तर उत्तर येणार आहे तुमचं 5 जून 1969 या दिवशी मंजुरी मिळालेली होती आणि 13 जूनला तो राजपत्रात प्रसिद्ध झालेला होता. पुढचा प्रश्न आहे कायद्याच्या कलम 211 नुसार असुरक्षित कामगार या व्याख्येत कोणाचा समावेश होतो. जनरली प्रश्न इथूनच फॉर्म होतात. असुरक्षित कामगाराची डेफिनेशन आपण पाहिलेली होती 211 मध्ये. त्याच्यामध्ये आपण क्लिअर केलेलं होतं जे असंघटित आहेत, जे श्रमाचं काम करतात अशा लोकांचा समावेश असुरक्षित कामगारांमध्ये होतो. शब्द महत्त्वाचा आहे असुरक्षित. असुरक्षित का म्हटलं गेलेलं होतं, कारण की आपण क्लिअर केलेलं होतं यांना कोणत्याही कायद्याचं संरक्षण नाही म्हणून हे असुरक्षित आहे. कोणत्याही कामगार कायद्याचं संरक्षण नाही, कोणताही कामगार कायदा याचा अर्थ एखादा फॅक्टरी ऍक्ट असेल त्याचं संरक्षण यांना होतं नाही म्हणून यांना असुरक्षित कामगार म्हटलं गेलेलं होतं. ऑप्शनमध्ये चेक केलं पीस रेट वर काम करणारे कामगार, तर यांचा समावेश असुरक्षित कामगारांमध्ये होणार आहे. शारीरिक श्रम करणारे कामगार, लिपिक स्वरूपाचे. आता लिपिक स्वरूपाचा जो काम करतो तो शारीरिक काम करतो का, तर नाही. उत्तर तुमचं सी येणार आहे. चौथा आहे मालक या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो. मालक कोण असणार आहे, मालक दोघी असतील. एक तर तुमचा जो तुम्हाला मूळ मालक असेल आणि दुसरा जो कंत्राटदार असेल, या दोघांचा समावेश मालकच्या डेफिनेशनमध्ये होणार आहे. तर मूळ मालक आणि कंत्राटदार या दोघांचा समावेश त्याच्यामध्ये होणार आहे. पाचवा प्रश्न आहे या कायद्याअंतर्गत योजना तयार करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे. आता योजना तयार करण्याचा अधिकार कोणाला होता, तर जे तुमचं राज्य सरकार आहे त्याला योजना तयार करण्याचा अधिकार आपण प्रोव्हाइड केलेला होता कलम क्रमांक 3 नुसार. कलम क्रमांक 3 नुसार कामगारांच्या कल्याणासाठी, कामगार जे आहेत त्यांच्या कल्याणासाठी योजना बनवण्याचा जो मूळ अधिकार आहे तो राज्य सरकारला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. 6व्या प्रश्नाकडे जाऊया. राज्य सरकारने राजपत्रात नवीन योजनेचा अंतिम मसुदा जो आहे तो प्रसिद्ध केल्यानंतर, आता त्यांनी नवीन योजना बनवलेली आहे त्याचा अंतिम मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर ती योजना प्रत्यक्ष लागू होण्यासाठी किमान किती कालावधी जाणे बंधनकारक आहे. मी तुम्हाला कलम क्रमांक 4 मध्ये 2 गोष्टी शिकवल्या होत्या. 4 मधला 1 आणि 4 मधला 2 या 2 गोष्टी आपण अभ्यास केलेला होता. जे 4 मधला पहिलं उपकलम होतं त्याच्यात आपण शिकलेलो होतो की राजपत्रात जेव्हा तुमचा अंतिम मसुदा प्रसिद्ध होतो त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ती जो आहे प्रत्यक्ष लागू जी आहे ती 1 महिन्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणून याचं उत्तर जे आहे 1 महिना येणार आहे. राज्य सरकारने राजपत्रात जर नवीन योजनेचा अंतिम मसुदा प्रसिद्ध केला, प्रत्यक्ष योजना ही 1 महिन्यानंतर लागू होणार आहे. 7वा प्रश्न आहे माथाडी बोर्डाची स्थापना कायद्याच्या कोणत्या कलमानुसार केलेली आहे. तर माथाडी बोर्डाबद्दल आपण बोललेलो होतो. माथाडी बोर्डाचा जो कलम होतं त्या 1 मध्ये जो दुसऱ्याचा पहिला पार्ट होता त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की माथाडी बोर्डाची जी स्थापना आहे ती कलम क्रमांक 6 नुसार करण्यात आलेली आहे. उत्तर येणार आहे कलम क्रमांक 6. तर कलम क्रमांक 6 नुसार राज्य शासन एका किंवा अधिक क्षेत्रांसाठी माथाडी मंडळ ज्यांचं बोर्डची डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे तर ते स्थापन करू शकते. 8वा प्रश्न आहे माथाडी बोर्डाच्या रचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. अचूक विचारलेलं आहे. त्यात फक्त मालक आणि शासनाचे प्रतिनिधी असतात. मालक आणि असुरक्षित कामगार यांच्या प्रतिनिधींची संख्या जी आहे ती समान असते. कामगारांचे प्रतिनिधी मालकाच्या प्रतिनिधीपेक्षा जास्त असतात. बोर्डाचे सर्व सदस्य थेट कामगारांमधून निवडले जातात. आता हा पॉईंट आपला झालेला नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा,
ते जेवढे तुम्ही मालक ठेवणार आहेत तेवढेच तुम्हाला कामगारांचे प्रतिनिधी सुद्धा ठेवायचे आहेत, तर ते समान संख्येत असणार आहेत. 10व्या प्रश्नाकडे जाऊया. माथाडी कायद्याचा कलम 3(3) नुसार मालकाने पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केले तर किती दंडाची तरतूद आहे? आता याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे, सुधारणाची आकडेवारी आपण घेतलेली आहे. तर कलम क्रमांक 3 मधील पोट कलम 3 नुसार जर त्याने पहिल्यांदा उल्लंघन केलं तर आपण 5 लाखाचा दंड त्याला ठोकवत असतो, तर 5 लाख रुपये याचं उत्तर येणार आहे. दुसऱ्यांदा जर केलं तर 10 लाखाची लिमिट आहे आणि तिसऱ्यांदा जितके दिवस नियम त्याने भंग केलेला आहे पर डे 5,000ची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. इथं विचारलेलं आहे पहिल्यांदा नियमाचे उल्लंघन केलं तर 5 लाख रुपये आपण दंड ठोकावणार आहोत. 11वा प्रश्न आहे मालकाने पुन्हा तोच गुन्हा केला जास्तीत जास्त किती दंड होतो? परत दुसऱ्यांदा केलं तर 10 लाख रुपयापर्यंत आपण दंड जे आहे ते आकारत असतो. 12वा प्रश्न आहे मालकाला शिक्षा होऊ नये, त्याने कामगारांची नोंदणी करण्यास नकार दिला आणि गुन्हा चालूच ठेवला तर पर डे किती असेल? तर पर डे 5,000 रुपयापर्यंत अतिरिक्त दंड जो आहे तो आकारण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. एखादा मालक कामगारांचे पगार ठरलेल्या वेळेत बोर्डाकडे जमा करत नसेल तर बोर्ड त्याला थकीत रकमेच्या जास्तीत जास्त किती टक्के अतिरिक्त दंड, ज्याला सरचार्ज म्हटला जातो, लावू शकते? मी बोललो होतो की सर्वात आधी जो मालक आहे तो माथाडी बोर्डाकडे पैसे जमा करतो. तो लेट जर करत असेल, वारंवार लेट करत असेल तर आपण त्याच्यावर किती सरचार्ज आकारू शकतो? 10% सरचार्ज आपण त्याच्यावर आकारू शकणार आहोत. ओके. पुढचा MCQ पाहूया. कलम 3 नुसार रोजगार नियमन आणि कल्याण योजना तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे? कलम 3 नुसार ज्या रोजगार विनिमय आहे आणि कल्याण योजना आहे त्याला तयार करण्याचा जो अधिकार प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तो राज्य शासनाला हा अधिकार जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न माथाडी कायद्यानुसार कामगाराला मजुरीचे वाटप कशा प्रकारे केले जाते? याच्याबद्दल भरपूर वेळेस आपण डिस्कशन केलेलं आहे. मालक मजुरीची रक्कम माथाडी मंडळाकडे जमा करतो आणि मंडळ ती कामगाराला देत असते. ओके, जास्त डिस्कशन करायची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता व्यवसाय माथाडी कायद्याच्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाही? लोखंड आणि पोलाद बाजार 100% अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे. किराणा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग आणि कोडिंग हा जो आहे तुम्हाला पाहायला भेटतो की अनुसूचीमध्ये हा उद्योग समाविष्ट नाही. कलम 2(11) नुसार असुरक्षित कामगार या व्याख्येतून कोणाला वगळण्यात आलेले आहे? महिला कामगार त्याच्यामध्ये असतात, अंशकालीन काम करणारे व्यक्तीसुद्धा असतात, परंतु ज्या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने म्हणजे मशीन चालू आहे, मेकॅनिकल ऑटोमेटेड मशीन चालू आहे, तिथले जे कामगार आहेत त्यांना असुरक्षित कामगार या डेफिनेशनमधून वगळण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे माथाडी मंडळाकडे लेवी जमा करण्याची जबाबदारी कोणाची असते? आता माथाडी मंडळ आहे, लेवी कोण जमा करणार आहे? तर जो मालक असेल, जो एम्प्लॉयर आहे त्याची जबाबदारी असणार आहे, तो लेवी जमा करत असतो. पुढचा प्रश्न आहे एखाद्या मालकाने माथाडी मंडळाकडे नोंदणी केली नसेल, आता एखादा मालक आहे त्याने नोंदणीच केली नसेल तर त्याला काय निर्बंध आहे? एकदम सिंपल निर्बंध असेल. तर जो त्याने रजिस्ट्रेशनच केलं नसेल तर कलम 3 मध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की जर त्याने रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तो कोणत्याही असुरक्षित कामगाराकडून काम करून घेऊ शकत नाही. ऑप्शन जर पाहिलं त्याला दुप्पट मजुरी द्यावी लागते, अजिबात नाही. मजुरी वाढवणं उपाय अजिबात नाही. नोंदणी आवश्यक असणार आहे. त्याला केवळ सरकारी कामासाठी परवानगी मिळते, अजिबात नाही. सरकारी असो खाजगी असो त्याला नोंदणी अनिवार्य असणार आहे. तो फक्त 5 पेक्षा कमी कामावर ठेवू शकतो, हे सुद्धा उत्तर येणार नाही. नोंदणी नसेल तर कामगारांच्या संख्येचा विचार केला जात नाही, डायरेक्ट कामावर बंदी आणली जाते. नोंदणी ही अनिवार्य याच्यासाठी असणारच आहे. ओके. पुढचा आहे माथाडी कामगार मंडळाचे मुख्य कार्य काय आहे? तर माथाडी कामगार मंडळाचं मुख्य काम असणार आहे मालक आणि जो कामगार आहे त्यांच्यामधला तो दुवा म्हणून वर्क करणार आहे. तर मालक आणि कामगार यांच्यामधला तो दुवा असणार आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणं हे माथाडी कामगार मंडळाचं मुख्य कार्य असणार आहे. आपण डिस्कशन केलेलं होतं. कलम 4 नुसार राज्य शासन लागू केलेल्या योजनेत बदल कसे करू शकतो? इथं ऑप्शन पहा, राजपत्रात नवीन अधिसूचना काढून. कलम 4 मध्ये 1 आणि दुसरा पार्ट होता, त्याच्यात तुम्ही ऑब्झर्व केलेलं होतं. 1 मध्ये पूर्ण प्रोसेस दिलेली होती. कधी बदल करतात
ऑफिशियल गॅझेट बनतं आणि त्याच्यानंतरच बदल जो आहे तो होत असतो, म्हणून उत्तर तुमचं हे येणार आहे. ऑप्शन अदर पाहिलं तर उच्च न्यायालयाच्या संमतीने तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, योजनेत जर बदल करायचा असेल तर मूळ अधिकार शासनाचा आहे, घटनाबाह्य करता येत नाही. उच्च न्यायालयाचा याच्यामध्ये संबंध येणार नाही. केवळ तोंडी आदेश देऊन, तर कायदेशीर प्रक्रिया असेल तर लेखी आणि अधिकृत प्रक्रियेचं महत्त्व असणार आहे. तोंडी आदेश इथं अजिबात चालणार नाही. नंतर कामगार संघटनेच्या पत्रानंतर लगेच, तर संघटना विनंती करू शकतात. अंतिम बदल शासनाच्या अधिसूचनेनुसारच होणार आहे, गॅझेटनुसारच होणार आहे. उत्तर तुमचं काय येईल, तर उत्तर तुमचं राजपत्रात ऑफिशियल नवीन अधिसूचना काढूनच उत्तर येणार आहे. ओके. पुढचा असेल माथाडी कायद्याअंतर्गत असुरक्षित कामगारांच्या कल्याणासाठी कोणत्या बाबींची तरतूद योजनेत केली जाऊ शकते. तर कल्याणासाठी आपण कोणत्या करतो, भविष्य निर्वाह निधी आणि उपदान, ज्याला ग्रॅज्युएटी म्हणतात, त्याची तरतूद आपण याच्यामध्ये करत असतो. कायद्याचा कलम 2 उपकलम 4 मधील आस्थापनाच्या व्याख्येमध्ये कशाचा समावेश होतो. मी बोललो होतो एक अनुसूची आहे आणि अनुसूचीमधले काम जिथं जिथं होतं तिला आपण काय म्हणणार आहोत, आस्थापना म्हणणार आहोत. तर कोणतीही जागा जिथे अनुसूचीमधील व्यापार, व्यवसाय आणि उत्पादनं चालतं त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण आस्थापना म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे, माथाडी कायद्याचे स्वरूप प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे असते. तर माथाडी कायद्याचं स्वरूप विचारलेलं आहे. कायदा असणार आहे कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा देणारा असा तो कायदा असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, माथाडी कामगारांच्या मजुरीच्या दरांमध्ये आणि ओव्हरटाईमचा समावेश असू शकतो का. मी तुम्हाला बोललेलो होतो कलम 3 हे मजुरीच्या संबंधित आहे आणि या 3च्या अंतर्गतच तुम्हाला ओव्हरटाईमचा दर सुद्धा त्याच्यामध्ये डिसाईड केलेला आहे. ओके. तर ओव्हरटाईमचा दर जो आहे कलम 3 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मजुरीची रक्कम मंडळाकडे जमा करताना मालक जो लेवी देतो ती रक्कम का द्यावी लागते. चांगला प्रश्न दिलेला होता. आता मी तुम्हाला एक बोललेलो होतो, काय बोललेलो होतो, हे पहा, हा मालक आहे. ओके. हे मंडळ आहे आणि हा कामगार आहे. मालक काय करायचा, मजुरी प्लस लेवी द्यायचा. मग मंडळ काय करायचं, PF कट करायचं. ओके. PF नंतर मंडळ काय करायचं, अतिरिक्त चार्ज जो आहे तो कट करायचा आणि अतिरिक्त चार्ज कट केल्यानंतर सोयी सुविधेचा चार्ज होता तो कट करायचा. ओके. स्वतःचा खर्चसुद्धा याच्यावरून कट करायचा आणि त्याच्यानंतर मंडळ कामगाराला देत होतं. तुम्ही ही सिस्टीम पाहत असताना तुम्हाला वाटत असेल की सर ॲक्च्युअलमध्ये मजुरी डायरेक्ट जर दिली असती तर त्या व्यक्तीला परवडली असती, हे एवढं कट तर त्याचं झालं नसतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मालक मजुरीसह लेवी देतो आहे आणि या लेवीमधूनच आपण PF वगैरे सर्व कट करून त्या कामगाराला भेटत आहे. जर आपण डायरेक्ट कामगाराला जर दिलं असतं ना तर मालकाने सांगितलं असतं की बोर्डाला मी 500 रुपये देण्यापेक्षा डायरेक्ट मजुराला 200 रुपये देईल, असं चालणार नाही. ओके. तर हे त्याचं शोषण थांबवण्यासाठी आपण बोर्डाची निर्मिती केली. मालक मजुरी तर देतोच आहे परंतु लेवीसुद्धा देत आहे. ओके. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रशासकीय खर्च, कामगारांच्या सामाजिक सुरक्षा लाभांसाठी ही जी लेवी आहे तिथं प्रोव्हाइड करण्यात येत असते. पुढचा प्रश्न आहे, कायद्यातील असुरक्षित या शब्दाचा अर्थ काय होतो. असुरक्षित शब्दाचा मी अर्थ तुम्हाला क्लिअर केलेला होता, ज्यांना इतर कामगार कायद्यांचे पुरेसे संरक्षण मिळत नाही. जसा फॅक्टरी ॲक्ट होता तर त्या व्यक्तीला आपण असुरक्षित कामगार असं म्हणत होतो. असुरक्षितचा अर्थ आहे इतर कामगारांचं संरक्षण नाही. ओके. पुढचा प्रश्न आहे, कापड बाजार या व्यवसायाला माथाडी कायदा लागू होतो का. मी तुम्हाला बोललेलो आहे 100% अनुसूचित व्यवसायापैकी एक आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख आहे, म्हणून कापड बाजार कायदा जो आहे माथाडीला लागू होणार आहे. ओके. महाराष्ट्र माथाडी आणि इतर अंगमेहनती कामगार कायदा कोणत्या प्रकारच्या कामगारांच्या कल्याणासाठी प्रामुख्याने तयार करण्यात आलेला होता. तर हा जो आहे जे असंघटित आहेत, असुरक्षित आहेत, अंग मेहनती आहेत अशा कामगारांसाठी हा जो होता तो लागू करण्यात आलेला होता. ऑप्शन अदर पाहिले, फॅक्टरी ॲक्ट. आता फॅक्टरी ॲक्टच्या अंतर्गत जर कामगार असेल तर तो असुरक्षित असेल का, तर नाही, म्हणून तुमचं हे ऑप्शन कट झालं. केवळ सरकारी आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी, तर हे जे आहेत ते असंघटित आहेत का, तर नाही, हे तुमचं ऑप्शन कट झालं.
केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगार. आता हे जे कामगार आहेत ते तुमचे अंग मेहनती आहेत का? तर नाही. म्हणून हे तिघी ऑप्शन कट झाले. उत्तर येणार आहे असंघटित क्षेत्रातील असुरक्षित अंग मेहनती कर्मचारी. पुढचा आहे कलम 211 नुसार असुरक्षित कामगार होण्यासाठी वयाची पात्रता काय आहे? सिंपल प्रश्न होता. 18 ते 65 वर्ष याच्यामध्ये वयाची अट आहे. दुसरा ऑप्शन चेक केला, 14 वर्ष आहे. 14 वर्षातले आपण कामगार ठेवतच नाही म्हणून हे कट झालं. 21 वर्ष ते 60 वर्ष अजिबात नाही, 18ची लिमिट आहे. 18 वर्ष ते 60 वर्ष, 60 वर्ष भरपूर लोकांना वाटतं की रिटायरमेंट एज असेल तर बरोबर असेल, परंतु या कायद्यामध्ये 65 वर्ष करण्यात आलेलं आहे म्हणून 18 ते 65 वर्ष याचं उत्तर येणार आहे. पुढचा आहे माथाडी कायद्यातील अनुसूचीचा वापर कशासाठी केला जातो? अनुसूचीमध्ये काय टाकलेलं होतं आपण? असे व्यवसाय टाकलेले आहेत त्यांची यादी निश्चित करण्यासाठी आपण अनुसूचीचा वापर करत असतो. म्हणून ज्या व्यवसायांना हा कायदा लागू होतो त्यांची यादी निश्चित करण्यासाठी आपण अनुसूची वापरत असतो. तर अशा पद्धतीने 30-35 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. जर या लेक्चरला 2000 व्ह्यूज आणि 200 लाईक जर भेटले तर या लेक्चरचा सेकंड जो पार्ट असेल तो आपण अपलोड करणार आहोत. जेव्हा हा कंप्लीट झाला लगेच मी सेकंड पार्ट अपलोड करून देईल. पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद. टोटल हे जे लेक्चर आहे टोटल तुम्हाला 4 पार्टमध्ये पाहायला भेटेल. तर याचे जे 4 पार्ट उरलेले 3 पार्ट आहेत ते मी हे आपला जो क्रायटेरिया आहे तो कंप्लीट केल्यानंतर टाकून देईल. तसंच ह्या ज्या आज मी जे तुम्हाला शिकवलेलं आहे त्या नोट्स मी टेलिग्राम ग्रुपला टाकून देईल. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्ही जॉईन व्हा आणि तिथून ती जी नोट्स असेल ती एकदा चेक करून घ्या.